हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कॉटन किंग नमस्कार सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाइन्स पासून. बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता. दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये रामदास कदमांची विखारी टीका. ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार. तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार ठाकरेंचा निर्धार. 50,000 हेक्टरी मदत द्या नाहीतर रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंचा इशारा. तर पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंचा नुकसानग्रस्तांना शब्द. संघाच्या झाडाला विषारी फळं लागली आहेत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर संघाकडून समर्पितपणे देशसेवा. शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केलाय. अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे मानले आभार. मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कारच्या विक्रीमध्ये 13% तर दुचाकींच्या विक्रीमध्ये 34% वाढ. काल दसऱ्याला 3,000 कार आणि 7,500 दुचाकींची विक्री. भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला. राहुल गांधींचा कोलंबियामध्ये बोलताना केंद्र सरकारवर निशाणा. मोदींचं आरएसएसवरही टीका. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध. मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यामध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर तलावामध्ये कोसळून 11 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश. पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त करत मृतांचे पालक आणि वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर. महिलांच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा पाकिस्तानला दणका. 7 गडी राखून दणदणीत विजय. बांगलादेशनं पाकचा 129 धावातच उडवला खुर्दा. पहिल्या टेस्टमध्ये आज भारताला धावांचा डोंगर उभारण्याची संधी. काल पहिल्या दिवशी विंडीजला 162 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताच्या 2 बाद 121 धावा. राहुल आणि गिलच्या खेळाकडे लक्ष. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क. 500 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती असलेले पहिले व्यक्ती. यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ आणि वाढत्या मूल्यांकनाचा त्यांच्या संपत्तीवर थेट परिणाम. कॉटन किंग